तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू जस्ट सपोर्ट यूट्यूब चॅनलवर नवीन चॅनलला लाईक सबस्क्राईब फटाफट करून टाका मित्रांनो. तुमच्यासाठी खूप मेहनतने व्हिडिओ बनवतो असतो यार. आता मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो तो चौथ्या वेळेला रेकॉर्ड करतो, तिसऱ्या आणि चौथ्या वेळा दोनदाही रेकॉर्ड करायला आवाज आले ना होतं. बघा यार किती टाईम वेस्ट करावा लागतो ना, हो ना. तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब फटाफट करून टाका यार. नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो तुमच्यासाठी. तर तुम्ही टेन्शनमध्ये आहात ना मित्रा, कमी कट ऑफ जर आहे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये फार्मसीमध्ये वगैरे, टेन्शन घ्या नको. तुमच्यासाठीच व्हिडिओ खूप भारी व्हिडिओ लिंक पण आणलेली आहे, तर पूर्ण बघा व्हिडिओ, स्किप करा नको. ओके चला जर डायरेक्टली व्हिडिओकडे, खूप व्हिडिओ लंबा होऊन जातो, त्या 12 ते 13 मिनिटाचा होऊन जातो. ओके तर क्रोमवरती आलेलं आहे, क्रोम पाहिजे तुम्हाला. ओके क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवरती यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे, इथं खूप भारी वेबसाईट आहे. चॅनलला लाईक सबस्क्राईब फटाफट करा मित्रांनो. तर टाकायचं आहे तुम्हाला कॉलेज प्रिडिक्टर CET टाकायचं आहे. ओके कॉलेज प्रिडिक्टर CET टाकल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल करायचं आहे. व्हिडिओ जरा फास्टच घेतो कारण की व्हिडिओ खूप लंबा होतो मित्रांनो. बेसिक डिटेल द्यावी लागतं नाही, त्यामुळे बेसिक डिटेलचा व्हिडिओ आहे हा, टेन्शन घ्या नको काहीच. ओके कम्प्युटर पण भेटेल तुम्हाला या फील्डमध्ये. ओके जर तुम्हाला काय करायचं, चला डायरेक्टली स्किप करा नको व्हिडिओ, खूप मस्त व्हिडिओ स्किप नको करा पण. ओके पूर्ण बेसिक डिटेल सांगतो. इथं तुम्हाला काय करायचं, पर्सेंटेज टाकायचे 23, 20, 15, 5, 4 असे पर्सेंटेज असतं, ते पण टाकू शकता तिथं तुम्ही. तिथं टाकतोय मी 32% टाकतो. तर 32 नाही टाकत, 25 वगैरे टाकतो. 25 टाकले मी. ओके इथं कमीत कमी ओके 10 पण असतात मुलांना, पण 10 वरती मला ॲडमिशन मिळते. ओके तर इथं चला जवळ डायरेक्टली कॅटेगरीवरती जायचं आहे. काय करायचं ते पण सांगतो. इथं तुम्हाला बेसिक डिटेल सांगतो यार. खूप मुलं फसतात इथं. मुलींना काय सिलेक्ट करायचं तसं आहे इथं. डायरेक्टली OBC सिलेक्ट करायचं नाही, इथं OBC ऑप्शन मिळणारच नाही तुम्हाला. डायरेक्टली बेसिक डिटेल सांगतो. ओके बघा तुम्ही, तर इथं G दिलेलं आहे. ओके G OBC. O म्हणजे काय, G म्हणजे जेंट्स, OBC म्हणजे तुमची कॅटेगरी, O म्हणजे अदर आणि अदरचा आणि होमचा तुम्हाला फरक सांगतो. इथं O आहे, काही नाही इथं बघू शकता तुम्ही. इथं एज पण आहे ना, त्याचं पण सांगतो तुम्हाला. ओके तर G OBC O केव्हा सिलेक्ट करावं लागते, जेंट्स फक्त मुलं सिलेक्ट करू शकता याला, जेंट्स. मुलींसाठी पण सांगतो, जेंट्स करू शकतात. O म्हणजे तुम्ही जर अदर ठिकाणी जर ॲडमिशन घेताय, तुम्ही जर जळगावला राहता, तुम्ही जर औरंगाबादला ॲडमिशन घेताय, तर तुम्हाला हे दाबावं लागेल. आणि नाही तर ते पण दाखवतो, G OBC H दाखवतो. ओके आता G OBC H आता हे दाखवतो आहे. G OBC H दिसते तुम्हाला, तर मी क्लिक करलेलं आहे. G OBC H आहे ना, इथं कुठे गेलं ते, अरे हां वरती आलं ते. G OBC H म्हणजे G म्हणजे जेंट्स, OBC कॅटेगरी आली, H म्हणजे होम म्हणजे तुम्ही जळगावला राहता, जळगावलाच घ्यायचं आहे, तर याला होम सिलेक्ट करावं लागतं. ओके सर्व कॅटेगरीला तसाच आहे. G बघा येऊ शकतात, G जेंट्स, SC S त्यांची S अलग असते काहीतरी, ते तर नाही माहीत आपल्याला. पण ओपनचं OBCचं सर्वांचं सेमच आहे, याचं SC STचं NTचं पण असं आहे, ते असंच आहे. आणि जर तुम्हाला मुलीला घ्यायचं आहे तर L इथं बघू शकतात, L OBC O. L म्हणजे लेडीज, OBC त्यांची कॅटेगरी, O म्हणजे सांगितलं आहे. जळगावचं असतं तर पुण्याला घ्यायचं आहे, O टाकायचं आहे. आणि ते पण सांगतो यार, खूप कन्फ्यूज होत असतात मुलं, समजत पण नाही काहींना. तर तुम्ही समजू शकता, मला माहिती आहे तुम्ही एवढं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहे म्हणजे, तर खूप हुशारच असाल तुम्ही. आणि तर बघू शकतात L लेडीज, OBC H म्हणजे होम, म्हणजे पुण्याला राहतात, पुण्याला ॲडमिशन घेत आहे म्हणजे होम. आणि जळगाव पुण्याला घेत आहे तर O. L म्हणजे लेडीज, O म्हणजे कॅटेगरी, H म्हणजे होम म्हणजे घरी तुम्ही ज्या गावात राहतात तिथून ॲडमिशन घ्यायचं, त्या गावातच त्याला होम म्हणतात. सांगितलं आहे पूर्ण क्लिअर. आता इथं घेतो मी लेडीजसाठी, घेऊ का, लेडीजसाठी घेतो मी. आता मुलांना तर माहीतच आहे. तर L OBC कुठे गेलं ते पण दिसणार नाही, खूप टाईम लागतो ना यार जामल्याला. L ओपन दाखवतो इथं. आता हे L OBC O टाकलं, इथं टाकलं. चेक रिझल्टवरती चेक करायचं तुम्हाला सांगतो. कॉलेज कसं सिलेक्ट करायचं, डायरेक्टली स्किप नको करा. ओके इथं तुम्हाला सर्व कॉलेज दिसतील, कोणती फॅसिलिटी आहे काय, तर पण ते नको. फिल्टरमध्ये तुम्हाला क्लिक करायचं. इथं तुम्हाला फर्स्ट म्हणजे सिटी दिसतील सर्व, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर सगळं भेटतील. इयरमध्ये जायचं, इयरमध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाला घ्यायचं आहे ते पण आहे. स्ट्रीम कोणती घ्यायची, स्ट्रीम इथं कम्प्युटर घ्यायची ना, कम्प्युटर सिलेक्ट करली आहे. नाही तर तुम्हाला फार्मसी घ्यायची ना, या स्ट्रीमवरती जायचंच नाही. ओके मी कम्प्युटर सिलेक्ट करली. इथं डायरेक्टली डिग्री, आणि तुम्हाला कोणती डिग्री पाहिजे, BTech तर BTech घ्यायची मला. तुम्हाला सांगलं मी डायरेक्टली त्या डिग्रीवर या नको. फार्मसी पाहिजे असेल तर डायरेक्टली डिग्री टाईपवर यायचं आणि फार्मसीवर क्लिक करायचं. ओके फार्मसीवर क्लिक करायचं, फार्मसी कॉलेज येतील. ओके आणि कॅटेगरी कोणती तुमची, कॅटेगरी आता सिलेक्ट करली आपण L OBC O करली 83. ओके कम्प्युटर करले आपण सिलेक्ट, अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कॉलेज येते नाही. ओके इधर बघून घेतो यार की म्हणजे कम्प्युटर सिलेक्ट करलं आहे का. आता स्ट्रीम बघा, स्ट्रीम सिलेक्ट निघाली होती, सॉरी कम्प्युटर सायन्स सिलेक्ट करली. आता इथं आपल्या सगळे कॉलेज चेंज होतील, झाले आता कमी कट ऑफमध्ये आहे. ओके ना, तर सर्व रत्नागिरीचे कॉलेज दाखवते आपल्याला पहिले. त्या कम्प्युटरसाठी BE कम्प्युटरसाठी
तर ह्या कट ऑफ लागतो आहे तो 17चा कट ऑफ आहे. आणि चंद्रपूरला आहे बिल्लपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BIT आहे, इथं पण लागतो आहे, महाराष्ट्रातलंच आहे. 4% इथला कम्प्युटरचा दाखवतं म्हणजे 4वर झालेलं आहे ओपन, तसं काही माहीत नाही मला, तुम्हाला डायरेक्टली चेक करून दाखवतो ना मी. ओके, आता इथं आहे कोणतं आहे SMT राधिकाताई पांडे कॉलेज असं काहीतरी आहे इंजिनिअरिंग. ओके, नागपूरचंच आहे. याच्यावरती मी क्लिक करतो, बेसिक पूर्ण डिटेल सांगतो. इथं डिटेल बघू शकता तुम्ही, जिम पण आहे सर्व इथं दिलेली आहे, स्पोर्ट ग्राउंड वगैरे सर्व. याच्यावरती क्लिक करलो आणि अप्लायचं बटन काऊन येते पण सांगा. अप्लायचं बटन इथं बघू शकता तुम्ही, इथून तुम्ही अप्लाय करून कॉलेजची डिटेल काढू शकतात. कॉलेजचा तुम्हाला फोन येतो इथून अप्लाय केल्यानंतर. ओके, Gmail वगैरे टाकावे लागतात. बेसिक इन्फॉर्मेशन पूर्ण देतो आहे. आता बघा तुम्ही NIS दाखवतं आहे तुम्हाला, इथं NIS दाखवतं आहे ना, इथं तुम्हाला कॉलेजचं ग्रेड म्हणून पण नाव येते, तेव्हा ग्रेड दाखवतात. एक तर तुम्हाला इथं ग्रेड दाखवेल, इथं तुम्हाला इयर दाखवेल, एक तर तुम्हाला तिथं फक्त NASCS दाखवेल. तिघीपैकी एकच दाखवले एका वेळेला, तिघीही दाखवणार नाही. आणि हे कॉलेज AICTEने अप्रूव्ह केलेलं आहे. ओके, आणि या कॉलेजला रिव्ह्यू 10पैकी 7 पॉईंट आहे. ओके, बघू शकता तुम्ही 7.6% आहे 10पैकी. आता बेसिक इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे, इथं दाखवते. आता MBA पण करू शकता तुम्ही, BE पण करू शकतात. BE लिटरेचर म्हणजे सेकंड इयरला डायरेक्टली MCA पण घेऊ शकतात. आता इथं BEची आपल्या इंजिनिअरिंगची फी काय 78,000 रुपये आहे पर वर्ष. ओके, तर कोर्स फी इथून दाखवू शकतो. ती इन्फॉर्मेशन दुसरीच होती, त्यातच होतं म्हणजे फी वगैरे. आता बघू शकता तुम्ही, तर यार लोड हो ना पटकन, लोड व्हायला टाईम लागतो याला मित्र. बघा तुम्ही खाली बघू शकतात, बॅचलर ऑफ इंजिनियर 78,000 रुपयाची फी दिलेली, 78,000 रुपीज. आणि इथं पण BE लिटरेचर पण 78 असे. ओके, इथं तुम्ही तशी फी बघू शकतात. रिव्ह्यूमध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही मुलं जे बोलतात ते बघू शकता तुम्ही, म्हणजे मुलांनी काय रिव्ह्यू दिले कॉलेजला, कसं कॉलेज आहे काय पाहिजे दिलेली आहे का आहे, म्हणजे काय काय पहिले जे 2-3 कमेंट असतात ते कॉलेजचेच असतात मित्रांनो. खालची कमेंट वाचायचे आहे. आता खाली कॉलेज दिलेले मित्रांना कसं काय आहे मुलांनी दिलेलं आहे कमेंट, ते वाचू शकता तुम्ही, तेव्हा घ्या ॲडमिशन. नाही तर नको घ्या, असं नाही की मी सांगतोय कमेंट वाचा आणि तुम्ही ते रिव्ह्यू वाचा आणि तेव्हाच घ्या. नाही तर तुमचे जर नातेवाईक राहत असतील त्या गावात तर कॉलेज सिटीमध्ये त्यांना विचारा, त्यांच्याकडून विचारपूस करा, तेव्हाच ॲडमिशन घ्या. नाही तर चांगला मी अप्लाय करा, कॉलेजचा फोन येतो डायरेक्टली. कट ऑफवरती जायचं आहे, कट ऑफवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचा पूर्ण कट ऑफ दाखवेल तुम्हाला, कशाला तुमचा नंबर लागतो आहे का, तिथंच दाखवलं त्यांनी कम्प्युटरला तुमचा नंबर लागतो इथं. ओके, तर इथं खाली आलेलं आहे आपण आता, ओपन आलेलं आहे. इथं ओपनमध्ये दाखवते तुम्हाला राऊंड 1 दाखवते, राऊंड 2 दाखवते. ओके, राऊंडवरती क्लिक केल्यानंतर 2021 दाखवते ना. आता तुम्हाला इथं काय लागते, कम्प्युटर BE कम्प्युटर दाखवते. ओके, BE कम्प्युटर दाखवते, BE मेकॅनिकल, BE सिव्हिल इंजिनियर, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओके, आता इथं तुम्हाला हे जी ओपनचे दाखवते होमचे. ओके, तेच आपल्याला काय याचं करायचे, LOBC याचे करायचे. ओके, ते दाखवते का बघू. आता बाजूला स्क्रोल करायचं तुम्हाला सांगितलं होतं मी, असं बाजूला स्क्रोल करायचं याला कॅटेगरी. हां, LOBC वरती आले आपण. इथे कम्प्युटरचा कट ऑफ फक्त 18.17% आहे मित्रांनो. ओके, म्हणून तुमचा इथं नंबर लागतो आहे. ओके, आणि दुसऱ्या राऊंडला काय कट ऑफ होतो आपण बघूया. आता दुसऱ्या राऊंडला याचा 22 कट ऑफ होतो आहे, म्हणजे वाढलेला आहे थोडा. आणि बघू शकता तुम्ही, कॉलेज चांगला मी तुमच्यासाठी, असं नाही की मी म्हणतो की तुम्हाला हे कॉलेज घ्या तेच घ्या, तसं काहीही नाही. कोणत्याही कॉलेजला प्रमोट वगैरे करत नाही आहे. MAचे पण कट ऑफ आहे, JEचे पण कट ऑफ आहे. खाली बघू शकता तुम्ही 51,000पर्यंतचं काहीतरी आहे, असं तुम्ही बघू शकतात. आणि C वॉलवरती करायचं आहे. आणि तर तुम्हाला प्लेसमेंट बघू शकता तुम्ही, प्लेसमेंट दाखवतो आहे तुम्हाला, प्लेसमेंट कसे काय, तर प्लेसमेंट कसे बघायचे. तर प्लेसमेंटवरती तुम्हाला इथं मित्रांनो, इथं तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे इथं ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला इथं हायर पॅकेज दिलेलं असते, कंपनीचं पॅकेज दिलेलं असतं इथं हायर, आणि इथं या साईडने लोअर पॅकेज दिलेलं असतं. ओके, इथं तुम्ही बघू शकतात. खाली दाखवतो आहे तुम्हाला, इथं काही कंपन्या आलेल्याच नाही आहे मला वाटतं. इथं कंपन्यांची चित्र दिसतात तुम्हाला, डायरेक्टली तुम्ही समजून जाऊ शकता. तुम्ही खालीवरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं एक अलगच पेज चित्र इथं येऊन जाईल, समजून जाईल तुम्हाला कंपनी येतात का नाही. कंपनी ज्या कॉलेजमध्ये येतात तिथं प्लेसमेंट पाहिजे तुम्हाला तेव्हाच घ्या, नाही तर तुम्हाला फक्त डिग्री घ्यायची, तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये घेऊ शकता, तसं आपलं काहीही नाही. आणि इथं झालेलं आहे. हॉस्टेल फीस दाखवतो डायरेक्टली, प्लेसमेंट दाखवलं कसं बघायचं तर, आणि हॉस्टेलवरती क्लिक करायचं. इथं फी दाखवलेली नाही, फी नॉट अवेलेबल, म्हणजे इथं कोणकोणते कॉलेज असतात त्यांची फी कमी असते, कोणकोणत्याची जास्त असते, कोणाला डाऊट येत असतात, त्यामुळे इथं फी दाखवत नाही कॉलेज. काही नेमके कॉलेज असतात की तिथं फी नॉट अवेलेबल, इथं तुम्हाला फी दाखवतात 20,000, 25,000, 60,000, 70,000, 1,00,000 रुपये, 73,000 अशी तुम्हाला फी दाखवतात. ती कॉलेजची फी असते. ही फी सर्वांसाठी सेमच असते. ओके मित्रांनो, हे झालं. आता आपण सर्वच करलेलं आहे डिटेल वगैरे. आणि इथं हॉस्टेल पण झाले, फॅसिलिटी तुम्ही बघू शकता. तिथं जाऊन स्कॉलरशिप इथं अवेलेबल आहे मला वाटतं. आणि जे ॲडमिशन तुम्हाला सांगितलं आहे मी, इथं ॲडमिशन असेल नाही, इथे दिलेली नाही त्यांनी. ॲडमिशनमध्ये जाऊन तुम्ही सर्व डिटेल पण चेक करू शकतात. तुम्हाला काही नाही समजलं, कॉलेजला कॉल करा, कॉलेज सर्व तुम्हाला बेसिक डिटेल देईल, जे तुमच्या मनात आहे ते सर्व विचारून टाकायचं. हे सांगताय काय काय फॅसिलिटी वगैरे आहे तर. ओके,
आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका मित्रांनो. याच प्रकारे तुम्हाला पाहावं लागतात. आणि जर तुम्हाला नाही ते पण नसलं खाली त्याच्याच जवळपास कॉलेज दिसतात खाली, ते बघू शकता तुम्ही. ओके हो ना, इथं बघू शकता. जर नाहीच तर तुम्हाला माहीतच नाही तर मग कॉलेज कसं फाइंड करायचं ते पण सांगतो. सर्च बारवरती जायचं, इथं सर्च बारवरती जाऊन तुम्हाला इथं जे कॉलेज सर्च करायचं आहे ते करा. इथून तुम्ही सर्व कॉलेज बघू शकतात. ओके, तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका. तुमचे मित्र खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये असतील, त्यांना खूप कमी मार्क पडले तर हे कॉलेज आणले तुमच्यासाठी. वेबसाईट पण आणली, खूप मस्त वेबसाईट आहे. फार्मसी पण बघू शकतात, डी फार्मसी वगैरे कोणतंही फील्ड इथं बघू शकता तुम्ही. सायन्स पण बघू शकतात, 12वी सायन्सवरती पण. ओके, तर व्हिडिओ खूप छान होता. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका. तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, खूप भारी व्हिडिओ आहे. जर नाही समजलं तर मला सांगा, तुमच्यासाठी सर्व कॉलेज मिळून सर्व कमेंट एकत्र करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणेन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि मला सांगा कसा काय व्हिडिओ होता वगैरे. जर काही समजलं नाही तर ते सांगा मला तुम्ही. काही प्रॉब्लेम मला जर तर लगेच सॉल्व्ह करून देतो मी. सर्व कमेंटला मी रिप्लाय देतोच, तो तुम्ही बघू शकतात. सर्व कमेंटला देतो, लगेच देतो ते पण. आणि व्हिडिओला खूप टाईम लागतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सांगल्यानंतर व्हिडिओ अपलोड करायला 1 ते 2 दिवस लागू शकतात. ओके, कारण की पुढचं पण सेट करावं लागतं की कोणता व्हिडिओ करायचा आहे. आणि जो जास्तीत जास्त कमेंट करीन त्या कॉलेजचे त्याचाच मी व्हिडिओ बनवत असतो, नाहीतर बनवतो काही कॉलेजचे पण बनवतो. तर एक व्हिडिओ बनवायला पुरत नाही मित्रांनो. ओके, खूप एडिटिंग करावी लागते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका, मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला कॉलेज कशी फाइंड करायचे हे पूर्ण बेसिक झालेलं आहे ना आपलं, आता पूर्ण झालेलं आहे. ओके, इथं आता आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला कॉलेज थांबवून दाखवतो. मी सांभाळतो इथं जळगावचं कॉलेज SSBT कॉलेज, SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, जांभलं मी यावरती. आता कसं तुम्हाला चेक करायचं आहे डायरेक्टली तुम्ही जर जांभलं तर ऑल इंडिया कोणतंही कॉलेज इथं तुम्ही टाकलं तर तुम्हाला इथं पूर्ण बेसिक डिटेल येत असतात. आता मी याला खाली स्क्रॉल केलं आहे, कॉलेज दुनियावरती जायचं आहे. तर आपल्याला इथं गेलेलं आहे कॉलेज दुनियावरती. इथून तुम्ही कोणतंही कॉलेज बघू शकता, तेच वेबसाईट इथं ओपन झालेली आहे. ओके, हे कॉलेज पण खूप बेस्ट आहे जळगावचं, इंजिनिअरिंगसाठी खूप बेस्ट यार. खूप सिक्रेट गोष्ट सांगितली, खूप भारी कॉलेज आहे, पण मस्त आहे. लोएस्ट फीजमध्ये आहे. ओके, आणि जर व्हिडिओ आवडता व्हिडिओला लाईक सबस्क्राईब फटाफट करून टाका मित्रांनो. खूप मस्त व्हिडिओ होता. मित्र टेन्शनमध्ये त्यांना व्हिडिओ सेंड करा, मुली टेन्शनमध्ये त्यांना पण करा. खूप मुलींनी कमेंट करला तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवला. ओके, खूप टेन्शनमध्ये पण असतात मुलं. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करून टाका आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काहीही प्रॉब्लेम आला कमेंटमध्ये सांगा. तिथपर्यंत बाय मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.